तर एका प्रेशर कुकरमध्ये थोडंसं तेल आपल्याला घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे असे लांबसर कापून घ्यायचे। कांदे थोडेसे जास्तच ठेवा, कारण तोच आपल्या मसाल्याचा बेस आहे आणि त्यानेच आपल्या मसाल्याला टेस्ट येणार आहे। तर थोडेसे त्याला हलकेसे सोनेरी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। खूप जास्त फ्राय नका करू, नाहीतर ते बर्निंग फ्लेवर असतो तो येईल आपल्या ग्रेव्हीला। हे बघा आता एकदम लाईट असे त्याला फ्राय करून घेतलेले आहेत मी, सॉफ्ट झालेले आहेत कांदे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण ठेचलेला आपल्याला घालून घ्यायचा आहे। तुम्ही हवे असेल तर अद्रक लसणाची पेस्ट देखील वापरू शकता, पण ठेचलेल्या अद्रक लसणाची खूप जबरदस्त अशी टेस्ट येते आपल्या रेसिपीला। त्याला देखील 1 मिनिट फ्राय करून घेतले। आता इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो एकदम बारीक चिरलेले, त्याला देखील आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। जवळपास 1.5 ते 2 मिनिटं सॉफ्ट होईपर्यंत मोठ्या आचेवर आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे। टोमॅटोने छान अशी एक आंबटपणा जो येतो ना ग्रेव्हीला, तो खूप बढिया लागतो खायला। त्यामुळे टोमॅटो पण थोडेसे जास्तच ठेवा। हे बघा आता छान फ्राय झाले टोमॅटो देखील। हे बघा आता आपल्या मसाल्याचा हा बेस जो आहे तो रेडी झालेला आहे। त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे, थोडीशी धने पावडर टाकायची आहे आणि अगदी थोडंसं जिरे पावडर टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता याला देखील आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं मसाल्याचा जो रॉनेस असतो, जो कच्चापणा, तो घालवायचा आहे त्याला। त्यासाठी आपल्याला 1 मिनिट फ्राय करून घ्यायचे, मोठ्या आचेवरच फ्राय करायचे। आता थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यात, एकदम थोडंसं टाका, जेणेकरून तो मसाला बाइंड व्हायला आणि तो तळाला लागलेला जो मसाला असतो ना तो एकत्र व्हायला मदत होते आणि ते ॲसिडिकपणा जो असतो मसाल्यातला तो देखील बॅलन्स होतो पाण्याने। आता याला देखील 1 मिनिट आपल्याला फ्राय करायचे, ते पाणी त्याच्यातलं थोडंसं आटलं पाहिजे। आणि हा जो आहे हा बेसिक मसाला आहे, याच्यामध्ये तुम्ही चिकन मसाला देखील करू शकता, सेम मसाला वापरून तुम्ही अंडा मसाला देखील करू शकता। एकदम बेसिक मसाला आहे, पण एकदम जबरदस्त अशी टेस्ट असते या मसाल्याची। आता त्याच्यामध्ये आपल्याला मशरूम टाकून घ्यायचे, त्याला बटन मशरूम म्हणतात, आपल्या इंडियामध्ये कॉमनली हेच मिळतात। त्याला 4 ते 5 तुकड्यामध्ये असं जाडसर कापून घ्यायचे आणि ते मशरूम आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे। कुठल्याही सुपर मार्केटमध्ये मशरूम इझिली अवेलेबल आहेत। आता त्याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊ मस्त, तो मसाला पूर्ण त्या सगळ्या मशरूमला लागला पाहिजे अशा पद्धतीने। आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पाणी टाकायचं। आता मिक्स करून घेऊ त्याला, थोडीशी ग्रेव्ही टाईप कन्सिस्टन्सी त्याला आली पाहिजे अशा रीतीने। आता प्रेशर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्यात मध्यम आचेवर। हे बघा आता 2 शिट्या झालेल्या आहेत आणि मशरूम देखील खूप सुंदर दिसते, थोडीशी ग्रेव्ही टाईप कन्सिस्टन्सी आहे। तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला ही ग्रेव्ही तुम्ही खाऊ शकता, पण आपण त्याला थोडंसं आणखी थिक करू, त्याला पाणी आटवू त्याच्यातलं। हे बघा आता बऱ्यापैकी याच्यातलं पाणी आटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकायचं आहे। बटर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, पण एक नटीनेस खूप सुंदर लागतो मशरूमच्या भाजीत बटरचा। आणि लिंबू खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण ह्या रेसिपीमध्ये लिंबू आणि मशरूमचं जे कॉम्बिनेशन लागतं ना खूप भन्नाट लागतं। आता मस्त हिरवीगार अशी फ्रेश अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आणि बघा किती सुंदर आपला मशरूम मसाला रेडी झालेला आहे। इतका सुंदर लागतो ना मित्रांनो, तुम्ही खरंच नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती जबरदस्त लागतोय ते। चिकन, मटन, पनीर सगळ्यांना फेल करायला इतका बढिया लागतो। तर नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।